सर्वांना नमस्ते. जय कृषक. आपल्या माध्यमातून मी यासाठी संपर्क साधतोय. नुकतंच महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीसने. खरं तर जो अर्थसंकल्प स्वर्गीय अजितदादांनी सादर केला असता, पण आमच्या सर्वांच्या दुर्दैवाने, महाराष्ट्राच्या दुर्दैवाने आज अजितदादा आमच्यात नाही. पण त्यांच्या डोक्यातल्या ज्या कल्पना, स्वप्न, त्यांनी दिलेले शब्द याची पूर्तता करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी एक शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला म्हणून मला जर काही वाटत असेल तर ती ही आहे की या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी हा सर्वात मोठा अजेंड्यावरचा महाराष्ट्र सरकारचा मला विषय दिसला. शेतकरी केंद्रस्थानी आहे. आज जवळपास 60,000 कोटी एवढी तरतूद विविध विषयांकरता शेतकऱ्यांसाठी केली आहे. 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफी तर झाली. ही एक अत्यंत आनंदाची, स्वागतार्ह गोष्ट आहे. पण त्याशिवाय वीज बिल माफी असेल, सेंद्रिय शेती असेल, कृषी क्षेत्रातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान असेल आणि विविध विषयांसाठी 60,000 कोटीची तरतूद केली. त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभेच्या वतीने स्वागत करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. दुसरा विषय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची किसान सभेची जबाबदारी स्वर्गीय अजितदादांनी माझ्यावर टाकली आणि त्या संघटनेचा अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंडून फिरून त्या संघटनेचं काम करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. येत्या 13 तारखेला म्हणजे 13 मार्च ते 17 मार्च हा मी विदर्भ विभागाचा दौरा आयोजित केलेला आहे. या दौऱ्यामध्ये आमची सुरुवात बुलढाण्याच्या शेगावपासून होईल. अकोला, वाशिम, त्यानंतर अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली आणि चंद्रपूर हे जे विदर्भातले 11 जिल्हे आहेत, या 11 जिल्ह्यांमध्ये 5 दिवसांचा हा आमचा दौरा आहे. या दौऱ्याचे मुख्य जे प्रमुख उद्देश आहे, संघटनात्मक बांधणी हे तर आहेच, परंतु शेतकऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि सरकार आणि संघटन यांच्यामधला दुवा म्हणून या संघटनेच्या माध्यमातून सरकारपर्यंत जर काही प्रश्न पोहोचवता आले आणि त्याची सोडवणूक करून घेता आली तर यासाठी आमच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. याच्यामध्ये आम्ही त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संघटना अधिक संघटित तर करणार आहोत, पण त्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न संघटित करून सरकारच्या माध्यमातून ते कसे सोडवता येईल आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना या सरकारपर्यंत कशा शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचवता येईल यासाठीचा आमचा हा संघटनात्मक प्रयत्न आहे. एवढ्याचसाठी आज आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी ही भूमिका मांडली. या संपूर्ण दौऱ्यामध्ये विदर्भातल्या माझ्या सर्व सहकारी मित्रांना विनंती की आपण या दौऱ्यामध्ये सामील व्हा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची किसान सभा अधिक मजबूत करून स्वर्गीय अजितदादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या कामात न वाहू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गंभीरपणे एक शेतकऱ्यांचं संघटन उभं करू. धन्यवाद. नमस्ते.